चाकण तळेगाव महामार्गावर दुचाकी स्वाराचा अपघात झालाय। खराबवाडी इथं दुचाकी थेट चारचाकीच्या खाली शिरली। अपघातात दुचाकी स्वार थोडक्यात बचावला। चाकण तळेगाव महामार्गावरील खराबवाडी इथे दुचाकी स्वार थेट चारचाकी गाडीखाली शिरला। सुदैवानं दुचाकी चालकाला कोणतीही दुखापत झाली नाही, मात्र दुचाकी चारचाकीच्या पुढील चाकाखाली अडकल्यानं वाहनाचं मात्र मोठं नुकसान झालंय। विधान परिषदेसाठी महायुतीचा फॉर्म्युला जवळपास निश्चित झालाय। भाजप 12, शिवसेना 4, राष्ट्रवादीला 1 जागा मिळणार असल्याची माहिती आहे। ठाणे, नाशिक, यवतमाळ आणि हिंगोली, परभणीची जागा शिवसेना लढण्याची शक्यता आहे। 17 सीट जिंकेल। नागपूरमध्ये तर मी काँग्रेसला आव्हान केलं आहे आणि सर्वच पक्षाला आव्हान केलं आहे की नागपूरमध्ये जवळपास 600 मतं भारतीय जनता पार्टी महायुतीकडे आहे 800 पैकी। त्यामुळे एक साईड निवडणूक आहे। त्यामुळं जे काही प्रधानमंत्री मोदयांनी आव्हान केलं डिझेल गाड्या वगैरे, यावर शेवटी आपल्याला माहिती आहे की संख्याबळावरच या निवडणुका होत असतात। तर त्या ठिकाणी जर संख्याबळ जुळत नसेल तर निवडणुका न होता त्या अनौपच व्हाव्या अशी विनंती मी महाराष्ट्राच्या सर्वच पक्षाला केली आहे। या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी मनोज दाळकर यांच्याकडून। मनोज, गेल्या काही दिवसांपासून विधान परिषदेच्या फॉर्म्युलासाठी महायुतीमध्ये बैठकांचं सत्र सुरू आहे, काय अधिक माहिती? बरोबर अंकिता, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषद निवडणुकीसाठी बिगुल वाजलेला आहे आणि आपण पाहतो विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी महायुतीमध्ये शिवसेना 4 तर राष्ट्रवादी 1च जागा फॉर्म्युला आता या ठिकाणी समोर येत आहे सूत्रांच्या माहितीनुसार। आणि या ठिकाणी आपण पाहतो विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीचं बैठक सत्र हे फॉर्म्युल्यासाठी आता आपण पाहतो सातत्याने सुरू आहे। हिंगोलीच्या आणि परभणीच्या जागेसंदर्भात शिवसेना ही जागा लढण्याची या ठिकाणी शक्यता आहे। अशातच शिवसेनेच्या वाटेला एकूण 4 जागा आता समोर येत आहेत आणि ज्यात प्रामुख्याने आपल्या पारंपरिक जागा कायम राखण्यात शिवसेनेला यश देखील आलेलं आहे। आणि आपण या ठिकाणी बघितलं रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग हेही आपण राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेला जागाही जाणार असं समजलं जात आहे। त्यामुळे आपण राष्ट्रवादीला फक्त आता एकच जागेवरती संतुष्ट राहावं लागतं का हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। पण आपण या ठिकाणी बघितलं तर पुण्यावर भाजपकडून आपला दावा हा कायम केला जात आहे आणि महायुतीच्या फॉर्म्युल्यात बदल होताना आपण या ठिकाणी बघितलं भाजप 12, शिवसेना 4 आणि राष्ट्रवादी 1 जागांची फॉर्म्युला ठरल्याची सूत्रांची माहिती आहे। आणि आपण बघितलं आज किंवा उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोन्ही मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेण्याची देखील शक्यता ही वर्तवली जात आहे। आणि आपण बघितलं या ठिकाणी या बैठकीनंतरच अंतिम निर्णय या ठिकाणी घेतला जाईल। या संदर्भातले अपडेट मनोज आम्ही तुमच्याकडून घेत राहू। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।